नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे एक नवीन अपडेट व्हिडिओ। ज्यांचेही 10 वर्षांपूर्वीचे आधार कार्ड आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। हे अपडेट करत असताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ते सर्व काही या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। तुमचा एक सबस्क्राइब हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहीन आणि मला प्रोत्साहन मिळेल। कृपया चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। सर्वप्रथम तुम्ही Google Chrome हे ब्राउझर ओपन करा। ओपन केल्यानंतर याच्यावरती तुम्ही सर्च करा UIDAI। त्यानंतर आधारचा पोर्टल ओपन होईल। हे ओपन झाल्यानंतर येथे डाव्या साईडला 3 रेषा दिलेल्या आहेत, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर माय आधार येथे दिसेल, हे माय आधारवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। याच्यानंतर अपडेट युअर आधारवरती क्लिक करा। हे क्लिक केल्यानंतर आधार अपडेट सर्व्हिस असे तुम्हाला इथे दिसेल। याच्यावरती तुम्हाला खालच्या साईडला बघा डॉक्युमेंट अपडेट, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे नवीन पेज ओपन होईल। याच्यावरती लिहून आलेलं आहे बघा, अपलोड डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ आयडेंटिटी अँड ॲड्रेस। हे तुम्हाला 14 सप्टेंबरपर्यंतच हे फ्रीमध्ये करून भेटणार आहे। त्याच्यानंतर शासन किती याच्यावरती चार्जेस लावेल हे सांगता येणार नाही। त्यासाठी तुम्ही हे लवकरात लवकर करा आणि इतरांनाही याची माहिती तुम्ही द्या, किंवा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांनीही 14 सप्टेंबरच्या आधी हे त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घेता येईल। स्क्रोल करत खालच्या बाजूने जा। तुम्ही इथे गेल्यानंतर क्लिक टू सबमिट या बटनावरती क्लिक करा। याच्यानंतर नवीन पेज ओपन होईल। ज्यांचे आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्यांच्या इथे आधार नंबर एंटर करून घ्या। आधार नंबर एंटर करून घेतल्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड याच्यामध्ये एंटर करा। त्यानंतर लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा। हे क्लिक केल्यानंतर पुन्हा पेज ओपन होईल। त्याच्यानंतर आधार कार्डला तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती 6 अंकी OTP नंबर येईल। तो 6 अंकी OTP येथे टाईप करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे। असा नवीन पेज ओपन होईल। ऑब्जेक्टिव्ह ऑफ डॉक्युमेंट अपडेट सर्व्हिस, नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा। त्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर प्लीज व्हेरीफाय युअर डेमोग्राफिक डिटेल्स येथे तुम्हाला दाखवेल। या गोलमध्ये तुम्हाला टिक मार्क करायचा आहे। आय व्हेरीफाय दॅट द अबव डिटेल्स आर करेक्ट। वरची माहिती हे पूर्ण करेक्ट आहे म्हणून तुम्हाला या गोल बॉक्समध्ये टिक करायचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे असे आहे गाईडलाईन्स फॉर अपलोड डॉक्युमेंट्स। तर तुम्ही ते जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत त्या डॉक्युमेंटचे साईज हे 2 MB किंवा त्याच्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, आणि ते फाईल JPEG किंवा PNG किंवा PDF याच्या फॉर्मॅटमध्ये असणे गरजेचं आहे। असे 2 येथे सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला। त्याच्यानंतर प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिफाईड डॉक्युमेंट्स। तर येथे तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे भरपूर ऑप्शन दिसतील। तुम्ही जे डॉक्युमेंट इथून अपलोड करणार आहात ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता। तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा मतदान कार्ड असेल, इंडियन पासपोर्ट असेल, किसान फोटो पासपोर्ट असे वगैरे इथे नावे दिलेले आहेत। याच्यापैकी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इथून अपलोड करू शकता। मी इथून सिलेक्ट करून घेतो वोटर आयडेंटिटी कार्ड, म्हणजे मतदान कार्ड, याच्यावरती मी सिलेक्ट करून घेतो। हे सिलेक्ट करून घेतल्यानंतर डॉक्युमेंट ॲडवायझरी तुम्हाला इथे दिसेल। डिअर रेसिडेंट, म्हणजे तुम्हाला इथे पूर्ण माहिती दिलेली आहे। येथे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर याच्या खाली इथे तुम्ही क्लिक करा आणि व्ह्यू डिटेल अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू अपलोड याच्यावरती क्लिक करा। हे क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते जे फाईलमध्ये ठेवलेले आहात तिथून तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने मी आधार कार्ड अपलोड केलेलं आहे, ते 100% अपलोड झालेलं आहे सक्सेसफुली। त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे, ते ॲड्रेस प्रूफसाठी। तर प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ॲड्रेस डॉक्युमेंट, येथे दिलं आहे सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप, याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे। सेम तेच तुम्हाला सगळे इथं जे डॉक्युमेंट असेल त्यांची नावं इथं दर्शवले जाईल। येथून तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट करून घेऊन या गोल बॉक्समध्ये टिक मार्क करायचं आहे। टिक मार्क करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा तऱ्हेने माझा दुसरा डॉक्युमेंट देखील येथे अपलोड झालेला आहे। स्क्रोल करा तुम्ही खालच्या साईडने जा आणि हे गोल बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्या। त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक करा। हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप SMS येईल।
प्लीज कन्फर्म युअर डेमोग्राफिक डिटेल इन द डॉक्युमेंट एक्झॅक्टली मॅच विथ युअर डेमोग्राफी डिटेल इन आधार. प्लीज क्लिक ऑन ओके टू कन्फर्म. तुम्ही दिलेले डॉक्युमेंट हे सगळे बरोबर आहे, तुम्हाला असे सुचवलेले आहे आणि हे सगळे बरोबर असेल तर तुम्ही ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक करून घेऊया. हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेले येईल आणि तुमच्या पुढे हे पॉपअप फॉर्म ओपन होईल. अनऑलेजमेंट स्लिप डॉक्युमेंट अपडेट. तर तुमचं पूर्ण येथे डिटेल असेल, आधार नंबर तुम्ही दिलेला आणि तुमचा आधार नंबरचा जो येथे अपलोड केलेला डॉक्युमेंटचा आहे तो SRN नंबर येथे दिसेल, इनवॉइस नंबर दिसेल आणि अमाऊंट पेड बघा तुम्ही इथे 0 फीमध्ये हे अपडेट केलेलं असेल. हे तुम्हाला बेनिफिट एक आहे. तर डेट ऑफ पेमेंट तुम्ही कोणत्या दिवशी हे अपडेट केलेलं आहे त्याची डेट इथे दिसेल आणि रिक्वेस्ट टाईप डॉक्युमेंट तुम्ही अपडेट करण्यासाठी दिलेली तुमची रिक्वेस्ट इथे दिसेल. तर इथे खालच्या बाजूला पण तुमचे पूर्ण नाव दिसेल बघा. डिअर जे तुमचे नाव असेल ते, युअर डॉक्युमेंट अपडेट रिक्वेस्ट, तुमचा जो रिक्वेस्ट नंबर आहे तो नंबर येथे आहे. हॅज बीन रिसिव्ड अँड इन प्रोसेस. तर प्रोसेसमध्ये असेल. हे थोड्या दिवसाने तुमची प्रोसेस पूर्ण होईल. डॉक्युमेंट तुमचे हे व्यवस्थितरित्या अपडेट झालेले असेल. तुमचा आधार कार्ड देखील अपडेट होईल आणि हा SR नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा, तुम्हाला पुन्हा याचा उपयोग पडेल. अशा रीतीने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, इतर गरजू व तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, त्यांच्यासाठीही फायद्याचे ठरेल. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये नवीन. धन्यवाद आणि टेक केअर.